हॅलो ट्रेडर्स, नमस्ते. आपण गोल्डसाठी जी स्ट्रॅटेजी आहे ती आपण पाठीमागल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितली होती. 6.5ची स्ट्रॅटेजी आहे आणि आज दुसरा दिवस आहे मित्रांनो. आपल्याला जवळपास 100 प्लस पिपची मुवमेंट दिलेली आहे मार्केटनं. आता हे कशा प्रकारे ट्रेड करायचं, काय करायचं याचा आपण व्हिडिओ पाठीमागे बनवलेला आहे. याच्या पाठीमागचा जो व्हिडिओ आहे तो आपला स्ट्रॅटेजीबद्दल आहे. आता आज या स्ट्रॅटेजीनुसार कालसुद्धा आपल्याला 100 प्लस पिपची मुवमेंट मिळाली होती आणि आजसुद्धा 100 प्लस पिपची मुवमेंट मिळालेली आहे. आता तुम्ही पाहू शकता 6.5ची कॅन्डल क्लोज झालेली आहे ग्रीन. आता ग्रीन कॅन्डल असेल तर आपल्याला काय आहे, डाऊन साईडला ट्रेड बघायचा असतो. परंतु आज मार्केटने काय केलेलं आहे, 6.5ची कॅन्डल आहे तर सकाळचा जो स्विंग लो आहे, सकाळचं जी सपोर्ट लेवल आहे तिथं मार्केटने काय केलेलं आहे, बाउन्स दिलेला आहे. त्यामुळे आपण काय करणार आहे, जो सकाळचा स्विंग हाय आहे त्याच्यावर मार्केट जाताना आपण पोझिशन क्रिएट करणार आहे. आणि जर तुम्ही चेक केलं तर जवळपास आपल्याला इथून 100 पिपची मुवमेंट इझिली गेन झालेली आहे विदाउट रिट्रेसमेंट. म्हणजे तुम्हाला 5 पॉईंट म्हणजे 50 पिप्स इझिली तुम्हाला मुवमेंट मिळू शकते ह्या स्ट्रॅटेजीनुसार. अजून याला काय कंडिशन आहेत, काय आहेत हे मी पर्सनली आपल्या मेंबरना सांगतोय. तुम्हाला जर इन डिटेल्समध्ये जर ही स्ट्रॅटेजी शिकायची असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. पूर्णपणे तुम्हाला डिटेल्स सांगण्यात येईल आणि लाईव्ह मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला ही स्ट्रॅटेजी समजवून सांगण्यात येईल. आता दुसरा दिवस आहे मित्रांनो. कंटिन्यू 2 दिवस आपल्याला 100 प्लस पिपची मुवमेंट झालेली आहे. जर तुम्ही होल्ड केला असता तर तुम्हाला जवळपास अजून 100 पिपची मुवमेंट अपसाईडला बघायला मिळाली असते. परंतु काय करायचं आहे मित्रांनो, मार्केट असतं, आपल्याला जेवढं प्रॉफिट मिळते तेवढं घेऊन बाहेर पडायचं आहे. 50 पिप्स 100 पिप्स झाले, भरपूर झालं प्रॉफिट, बाहेर पडायचं आहे. परत मार्केट दिवसभर सपोर्ट रेजिस्टन्सला आपण एंट्री घेऊ शकतो जर टायमिंग असेल तर. स्ट्रॅटेजी कशी वाटते बघा. पाठीमागला जर व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या चॅनलला जाऊन बघू शकता आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.